हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 7वीचा बालभारती हा विषय घेत आहोत. तर यातला चौथी ही जी कविता आहे, श्रावण मास, या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर याच्या आधीचे जे धडे आहेत, या दोन्ही धड्यांचे, तो दुसरा धडा आणि तिसरा धडा, या दोन धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर तो तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. तर मग चला, आता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात. त्यामधील प्रश्न पहिला, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. तर प्रसंग पहिला, पाऊस आल्यावर, आणि दुसरा, सरीवर सरी कोसळल्यावर. तर चला, आपण हा तक्ता अशा प्रकारे पूर्ण केलेला आहे. बघा, पहिला पाऊस आल्यावर. पहिला पाऊस आल्यावर मातीचा सुगंध दरवळतो, हवेत गारवा निर्माण होतो, सारी सृष्टी प्रफुल्लित होऊन जाते. लहान मुले पहिल्या पावसात भिजून पावसाचा आनंद घेतात. पहिला पाऊस साऱ्या सृष्टीला हवासा वाटतो. दुसरा प्रसंग, सरीवर सरी कोसळल्यावर. सरीवर सरी कोसळल्यावर नदी नाले तुडुंब भरून वाहतात. शेतीच्या कामाला वेग येतो. प्राणीमात्रांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला. आता प्रश्न पुढचा, प्रश्न दुसरा, निरीक्षण करा व लिहा. त्यामध्ये बघा, श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. याचे उत्तर, पहिला, श्रावणात पाऊस पडत असताना क्षणात ऊन पडते. दुसरा, अचानक आकाश काळ्या ढगांनी भरून जाते. त्यानंतर श्रावण महिन्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्यानंतर क्षणात सूर्य ढगामागून डोकावतो. आणि पाचवा, श्रावण महिन्यातील उन्हे ही कोवळी असतात. आता पुढचा प्रश्न तिसरा, खालील तक्ता पूर्ण करा. कवितेत आलेली यांची नावे. प्राण्यांची नावे, पक्ष्यांची आणि फुलांची. तर बघूयात आपलं उत्तर. प्राणी, हरिण, पाडस आणि खिल्लारी. तर पक्षी, बगळे आणि पाखरी. आणि फुले, पारिजातक, केवडा, सोनचाफा. तर ही प्राणी, पक्षी आणि फुलांची नावे आपल्या या कवितेमध्ये आलेली आहेत. आता प्रश्न चौथा, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. आणि याचं उत्तर, श्रावण मासी हर्ष मानसी. दुसरं, तरु शिखरांवर उंच घरावर. तिसरं, उतरुणी येती अवणीवरती. आणि चौथं, सुंदर हरणी हिरव्या कुरणी. प्रश्न पाचवा, कवितेतील खालील अर्थांच्या ओळी लिहा. त्यामध्ये अ, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. आणि याचं उत्तर, कवितेमध्ये आलेली ओळ अशी आहे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.
पुढील प्रश्न आ. झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. तर उत्तरामध्ये कवितेमध्ये आलेल्या ओळी आहेत. तरू शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. पुढील प्रश्न ई. हरिणी आपल्या पाडसांसह पूर्णात बागडत आहेत. आणि कवितेमध्ये आलेली ओळ आहे. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. चला आता 6वा प्रश्न. कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. तर या आहेत त्या ओळी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर आता याचा अर्थ आपण लिहूयात. श्रावण महिन्यामध्ये सारी सृष्टी प्रफुल्लित होऊन जाते. श्रावण महिना आल्यावर सर्वांचे जीवन आनंदाने भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते. जणू काही धरतीने हिरवा शालूच पांघरला आहे. श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ चालू असतो. पाऊस पडत असतानाच अचानक मध्ये ऊन पडते. आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी. त्यामध्ये पहिला, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. बासरी, त्याला पावा हा शब्द आलेला आहे. स्त्रियांसाठी ललना शब्द आलेला आहे. आकाशासाठी नभ, मेघसाठी जलद आणि गुराकेसाठी गोप. तर अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आहेत. पुढे पृथ्वीसाठी अवनी, वृक्षसाठी आहे तरु, मुखसाठी आहे वदन आणि रागसाठी आहे रोष. त्यानंतरचा भाग खेळ खेळूया. तर खूप इंटरेस्टिंग असं कोडं दिलेलं आहे. खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला हे दाखवलेलं आहे. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. तर बघा, पहिला आहे पुढारी. तर इथे काय येणार? नेता. दुसरा आहे दिनांक. दिनांकला आपण काय म्हणतो? तारीख. तिसरं दिलेलं आहे पक्षी. तर पक्षाला आपण काय म्हणतो? खग. त्यानंतर चौथा आहे आकाश. तर आकाशला इथे येणार गगन. तर आता पाचवं दिलेलं आहे डोळे, म्हणजे इथे येणार नयन. आणि सहावं आहे आश्चर्य, तर इथे येणार नवल. तर बघा विद्यार्थ्यांनो, खूप मस्त आणि अगदी कमी वेळात आपण हे जे कोड दिलेलं आहे हे सोडवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या कवितेचा जो स्वाध्याय आहे त्याचा हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.